महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. हवामान अंदाजाबद्दल आपण प्रथम माहिती घेऊया. आज बुधवार दिनांक 22 एप्रिल ते शनिवार दिनांक 25 एप्रिल या 4 दिवसात महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. हवेचे दाब कमी होण्याचे कारण म्हणजे कमाल व किमान तापमानात झालेली वाढ हेच आहे. जेव्हा हवेचे दाब कमी असतात त्या दिशेने बंगालचा उपसागर व अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून आणतात व त्याचे ढगात रूपांतर होते आणि जेथे हवेचे दाब कमी असतील तेथे ढग जमा होतात, पाऊस होतो. तसेच अतिउंचीवर असलेल्या ढगांमध्ये तापमान उणे 40 ते उणे 65 अंश सेल्सिअस असतं. त्यामध्ये हिमकण तयार होतात. सुरुवातीस ते हिमकण ढगातच वर खाली होतात, तेव्हा अधिक थंड तापमानात बाष्पाचे रूपांतर गारामध्ये होते आणि त्या भागात पावसासह गारपीट होते. हिंदी महासागराचे विषुववृत्तीय भागातील तापमान 31 अंश सेल्सिअस असल्याने मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. तसेच प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान थंड असल्याने तिकडे हवेचे दाब वाढलेले आहेत आणि अद्यापही ला निनाचा प्रभाव असल्याने हिंदी महासागरावरील वारे तिकडे जाऊ शकत नाहीत. सर्व वारे कर्नाटक, महाराष्ट्राचे पूर्व भागात आत येत आहेत आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यात अधूनमधून पाऊस होतोय, गारपीट होते, विजा पडत आहेत. हे सर्व हवामान बदलानं होत आहे. आता या उन्हाळी हंगामात विदर्भात तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत आता या आठवड्यात वाढेल आणि या तापमान वाढीमुळं काही भागामध्ये देखील ढगाळ हवामान देखील राहील तापमान वाढीसह. आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. शेतातील कामे सकाळी व सायंकाळी करावीत. दुपारी अतिउष्ण हवामानामुळे सनस्ट्रोक होण्याची शक्यता असते. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेताची पूर्वमशागत करावी. फळबागांना ड्रीपने पाणी द्यावे व बागेत मल्चिंग करावे. शेती प्रश्नांची उत्तरे. धुळे तालुक्यात मेमधील वातावरण कसे राहील अशी विचारणा श्री पवन बगाले यांनी केली आहे. मे महिन्यात धुळे तालुक्यात अतिउष्ण हवामान राहणे शक्य आहे, तेव्हा जनावरांची उन्हाळी पिकांची काळजी घ्यावी. जामखेड तालुक्यात पाऊस कसा राहील अशी विचारणा रवींद्र देशमुख यांनी केली आहे. यापुढे या तालुक्यात हवामान अधूनमधून ढगाळ राहील आणि जेथे हवेचे दाब कमी असतील तेथेच हलक्या पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. उष्णतेचे लाटेचे किती दिवस असतील अशी विचारणा सचिन राऊत यांनी केली आहे. उष्णतेची लाट 10 मेपर्यंत राहणे शक्य आहे. भाजीपाला पिकांना पाणी 5 ते 6 दिवसाच्या अंतराने आपण द्यावं. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार व मेहकर तालुक्यात वातावरण कसे राहील अशी विचारणा श्री मोरे पाटील यांनी केली आहे. या आठवड्यात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. चंद्रपूर जिल्ह्यातील हवामान कसे राहील अशी विचारणा श्री सुनील मुसळे यांनी केली आहे. या आठवड्यात कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सर्वांनाच आपली काळजी घ्यावी लागेल. श्री बाल चव्हाण, पानगाव, तालुका लातूर, जिल्हा लातूर यांना 8 ते 10 दिवसात ज्वारीची काढणी करायची आहे. वातावरण कसं राहील अशी विचारणा त्यांनी केली आहे. या 5 दिवसातही दररोज 4 मिलीमीटर पावसाची शक्यता लातूर जिल्ह्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु तो पाऊस जेथे हवेचे दाब कमी असतील तिथेच होईल. आपल्या भागात उघडीप दिसतात ज्वारीची काढणी करावी, मळणी करावी व माल सुरक्षित ठिकाणी साठवावा. श्री राहुल सोनावणे विचारतात की मेमध्ये पाऊस कसा राहील. मेमध्येही पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. मात्र जेथे हवेचे दाब कमी असतील
तेथेच तो होईल. आता याबरोबरच श्री मधुकर दारगुडे विचारतात की आयओडीची स्थिती यावर्षी कशी राहील. भारतीय हवामानशास्त्र विभागाने आयओडीची स्थिती सध्या न्यूट्रल आहे असे म्हटले आहे. दिनांक 15 मे रोजीपर्यंत भारतीय हवामानशास्त्र विभाग दुसरा अंदाज देईल तेव्हा तरी ही माहिती अधिकृतच आहे. राहुल पाटील कळवतात की स्कायमेटने पाऊस कमी सांगितला आहे. त्याबाबत आपले मॉडेलनुसार आपण आपला अंदाज देणारच आहे. मग त्यातून आपल्याला निश्चितपणे कळेल की पाऊस किती आहे. आता यांचे अंदाज येऊ देत, आपण अंदाज 1 जूनला देणारच आहोत. त्यावेळेला आपल्याला सखोल सर्व माहिती आपल्याला 15 स्टेशनची माहिती दिली जाईल. याशिवाय सचिन गणवट, यशवंत सोनजे, गायक डांगे, श्री चंद्रकांत वाघ, त्याचप्रमाणे प्रवीण पाटील, शरद खोत, शांताप्पा शेलगी, अनिल मिसाळ या सर्वांनी मी खूप अचूक माहिती, छान माहिती देत आहे असं मला कळवलं आहे. श्री शरद खोत यांनी मला शेतकरी बांधवांचा देव असं म्हटलं आहे. या सर्वांना मी धन्यवाद देतो. मी त्या सर्वांना या कार्यात शुभेच्छा देतो. श्री संदीप सपकाळ यांनी माझे प्रकृतीची तब्येतीची चौकशी केली आहे. अगदी ते बरोबर आहे. माझी तब्येत गेले 8-10 दिवस ठीक नाहीच आहे. पण त्यातूनही मी मागच्या बुधवारी देखील आणि या बुधवारी देखील म्हणजे तब्येत ठीक नाहीच आहे, तरी पण मी हे काम करायचं चालू ठेवलेलं आहे. श्री गुलाब देशमुख, प्रशांत येदगिरे, प्रथमेश मुळे, उमेश कदम, भिकाजी दंडाळे, अशोक वरे, योगीराज म्हस्के, बाळासाहेब खर्डे, श्रीकांत तेलडे, गजेंद्र ठाकरे, श्री पी जाधव या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत. मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आणि याशिवाय थोडी अधिक माहिती मला द्यायची आहे. ते म्हणजे स्कायमेटने जो अंदाज दिला आहे आणि IMDने जो अंदाज दिला आहे त्याच्यात आपण IMDचा दुसरा अंदाज येणारच आहे. 15 तारखेचा 20 मेच्या दरम्यान त्यांचा दुसरा अंदाज, सुधारित अंदाज येतो. आणि आपला अंदाज 15 जे स्टेशन्स आहेत, अकोला, यवतमाळ, त्याचबरोबर नागपूर, त्याचबरोबर चंद्रपूर, परभणी, त्याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव, राहुरी, पुणे, सोलापूर, कराड, कोल्हापूर आणि दापोली या ठिकाणावरून मला आजही तिथले वेधशाळेचे आपले तिथले प्रमुख मला आजही डेटा पाठवतात. तो डेटा यायला मला थोडा वेळ लागतो. डेटा मिळताच मी हे काम पूर्ण करेन आणि आपल्या मॉडेलनुसार जो अंदाज येईल तो खरा ठरेल. आपण त्याच्यावरती परिश्रमपूर्वक प्रयत्न करू. मलाही बरेच दिवस काम त्याच्यावर म्हणजे करावं लागतं. कम्प्युटरचे इंजिनियर आहेत, तेही मला मदत करतात. हे सगळ्यांची मदत घेऊन 1 जूनला कुठल्याही परिस्थितीत प्रेस कॉन्फरन्सला मीच पैसे भरणार आहे त्याचे सभागृहाचे आणि खर्च मीच करणार आहे. आपण हे काम कुठल्याही परिस्थितीत आपण चांगल्या प्रकारे तपासणीने करू आणि थोडा वेळ द्या मला. मी त्या वेळेनुसार ह्या कामाची पूर्तता करेन. आपल्याला करेक्ट हवामान अंदाज या 15 स्टेशनसाठी देईन आणि आपल्याला कळेल. प्रत्येक मान्सूनमध्ये खंड असतात आणि ते खंडाची कालावधी कमी जास्त असतात. त्याबद्दलही मी थोडीफार आपल्याला त्या दिवशी कल्पना देणारच आहे. एकूणच आपणा सर्वांना मी आपल्या कार्याला शुभेच्छा देतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.